परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सध्या माध्यमांशी बोलतायत. थेट जाऊया. आणि नाही आणि डिझेल गॅस आणि पेट्रोलच्या दरवाढीच्या संदर्भात देवेंद्रजींनी अत्यंत स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे की केंद्र त्या ठिकाणी दरवाढ करत नसतं. राज्याचे विविध प्रकारचे जे टॅक्सेस असतात ते प्रमाण त्या ठिकाणी वाढलं तर रेट त्या ठिकाणी वाढत असतो. देवेंद्रजींच्या सरकारच्या काळात 5 रुपये प्रति लिटर त्या ठिकाणी राज्य शासनाने भुर्दंड घेतला होता. आज गुजरात असेल, कर्नाटक असेल, इतर राज्यात आपल्यापेक्षा पेट्रोल स्वस्त आहे. काय केंद्राने त्यांच्यासाठी वेगळा दर दिला नाही. त्या राज्याची मानसिकता आणि यांची मानसिकताच नाही. आता आपण बघू अर्थसंकल्पात जर त्यांनी टॅक्सेस कमी केले, अजितदादा बोलले होते, तर आपल्याकडे पण रेट खाली येईल. केंद्राची आवश्यकता नाही. आणि सामनाच्या बाबतीत त्या ठिकाणी सामना कसं चांगलं लिहू शकतं. आपण बघाल की अजितदादा पवारांवर देवेंद्रजींनी षटकार मारला त्यांच्या फुलटॉसवर. हे सकाळला छापून आलंय. पण सामनामध्ये काय आलंय की विरोधक भांबावले. आता आपण पाहिलं काल सभागृहात काय झालं. त्याच्यामुळे सामनाचं आम्ही गांभीर्याने घेत नाही. ते त्यांचीच बाजू मांडतात आणि त्यांची खरी पत्रकारिता त्यांच्यासाठी आहे. प्रवीण आज राज्य सरकारचा प्रस्ताव आहे कोरोनाच्या चर्चेसंदर्भातला. पण आपण पाहिलं परवाच्या दिवशी आरोग्य सेवेची जी काही परीक्षा होती त्यात गोंधळ झाला. काही लोक कॉपी करण्याचा प्रयत्न करत होते, पेपर फोडण्याचा प्रयत्न करत होते, असं दिसलं. तर या सगळ्या कारभाराबद्दल काय म्हणा? नाही, एकंदर या सगळ्या सरकारच्या कारभाराचेच 3-13 वाजलेले आहेत. आणि आरोग्य व्यवस्थेची मागच्या वेळेला कोरोनाची चिरफाड मी आणि देवेंद्रजींनी केली होती. आपण बघाल की मी तर नावानिशी कोरोनामध्ये क्वारंटाईन सेंटर, हॉस्पिटल सगळे भ्रष्टाचार त्या ठिकाणी काढले. म्हणजे 50-50 पटीत 10-10 पटीत त्या ठिकाणी खरेदी केल्या गेल्या. म्हणजे मेलेल्या टाळूवरचं पण आपण लोणी खाणार आहोत का? आता त्या ठिकाणी आरोग्य सेवकांची भरती असताना तीच जर त्या ठिकाणी आपण अशा प्रकारचे पेपर फुटणार असतील, ती फॉल्टी असेल, तर तुम्ही आरोग्य व्यवस्था काय सदोष निर्दोष देणार? ती सदोषच असणार ना. कोविड सेंटरच्या याच्यामध्ये आज लस द्यायला सुरुवात झाली, पण कोविड सेंटर ज्या ठिकाणी लसीसाठी केलं अनेक ठिकाणी गोंधळ पाहायला मिळतोय. ॲपमध्ये नादुरुस्ती आहे. ज्येष्ठ नागरिक लाईनमध्ये थांबलेत पण तिथं त्यांना लस मिळत नाहीये. यंत्रणा पूर्ण तयार नव्हती यासाठी असं देखील कळतंय. तुम्ही कसं बघता? यंत्रणा सुधारायला हवी गरज होती या सगळ्या गोष्टींसाठी? महाविकास आघाडी सरकारमध्येच गोंधळ आहे. आणि जेव्हा सरकारमध्ये 3च पक्षात गोंधळ असतो त्यावेळेला स्वाभाविकता प्रशासनात गोंधळ असतो, नियंत्रणात गोंधळ असतो. आपण बघाल की सॉफ्टवेअर अपलोड होत नव्हतं. काही ठिकाणी लँग्वेजचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी होता. काही ठिकाणी आपण बघाल की पुरेसा कर्मचारी वर्ग त्या ठिकाणी नव्हता. मला वाटतं आपण एखादी गोष्ट देणार आहोत माहीत आहे तर त्याचं नियोजन खूप आधी करायचं असतं. ते ऑपरेट होत आहे की नाही, ते निर्दोष कसं आहे, ते स्पीडी कसं असेल. आज ज्येष्ठ नागरिक जर सकाळपासून 3-3 वाजेपर्यंत थांबत असतील तर ते शोभा देणार नाही सरकारला. लास्ट बिजली बिल को लेकर कहा जा रहा है कि कहीं ना कहीं साइबर हमला हुआ है, उसके कारण मुंबई और आसपास की बिजली कट गई थी. उसको कैसे देखते हैं? इन लोग के मानसिकता के ऊपर हमला हुआ है. क्योंकि अभी साइबर का और बिजली के मेंटेनेंस का क्या सवाल है? मेंटेनेंस में तो कुछ भी साइबर का संबंध आता नहीं है. तो मुझे लगता है कौन सा भी चीज़ का आरोप उनके ऊपर आएगा तो केंद्र के ऊपर ढकेलने का काम ये लोग करते हैं. आपण बघितलं प्रवीण दरेकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीका केलेली आहे. सरकारच्या कामकाजाचे 3-13 वाजल्याचा थेट आरोप प्रवीण दरेकर यांनी केलेला आहे. ॲपमधल्या बिघाडामुळे लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्यभरातल्या ठिकठिकाणी अडथळे येत असल्याचं बघायला मिळालेलं होतं. पाहूयात या संदर्भातल्या बातम्या. ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. नागपूरमध्ये आज लसीकरणाचा दुसरा दिवस आहे आणि मोठ्या संख्येनं ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी केल्यानं पालिकेची व्यवस्था कोलमडून पडलेली आहे. नागपूर पालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात इतकी गर्दी झालेली होती की रुग्णालय व्यवस्थापनाला मुख्य दार बंद करावं लागलं. काल देखील नागपूरमध्ये लसीकरणासाठी प्रचंड उत्साह दिसलेला होता. मात्र कोविन ॲपमधल्या तांत्रिक बिघाडामुळे ज्येष्ठ नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. कोविन ॲप सुरळीत सुरू असल्यानं लसीकरणाला आज वेळेवर सुरुवात झाली. मात्र गर्दीमुळे प्रशासनाची यंत्रणा
कोलमडून पडली. आणि याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपले नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आहेत सध्या. तुषार, कोविन ॲपमुळे अडचणींचा सामना तर करावा लागलेलाच होता, मात्र प्रशासनाच्या अयोग्य नियोजनामुळे आज पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागल्याचं दिसतंय. तुषार, नेमकी तिथली काय परिस्थिती आहे? अधिक निश्चितच आज या व्यवस्थित सुरळीत सुरू आहे, मात्र ज्या प्रकारे व्यवस्था प्रशासनाने करायला पाहिजे होती ती व्यवस्था आपल्याला होताना दिसत नाही. आपण बघू शकतो की ही जर का गर्दी तुम्ही बघितली तर ही सर्व ज्येष्ठ नागरिकांची गर्दी आहे जी आज लसीकरणासाठी आलेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जर का इथे ही गर्दी झाली असेल, कुठेही सोशल डिस्टन्सिंगचं पालन नाही, तर मग जे लसीकरणाचा जो प्रशासनाचा उद्देश आहे तो खरंच साध्य होईल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. इथे या ज्येष्ठ नागरिकांची चुकी नाही, चुकी प्रशासनाची आहे. कारण की प्रशासनाला या गोष्टीची कल्पना होती की मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी येईल, मग प्रशासनाने त्या संदर्भात तशा उपाययोजना करायला पाहिजे होत्या. आपण इथे बघू शकतो की इथे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. साधारण ही सिटिंग अरेंजमेंट असेल तर 20 ते 25 लोकांपुरती सिटिंग अरेंजमेंट आहे आणि इथे साधारण 200च्या वर लोक आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे प्रश्न हा आहे की प्रशासनाने कोणत्याही गोष्टीकडे गंभीरतेने घेतलेला हेच पाहायला मिळत आहे. आपण ही जी गर्दी बघा, इतकी जवळाजवळ एकमेकाला खेटून सर्व उभे आहे ज्येष्ठ नागरिक. त्यामुळे प्रश्न हा आहे की कुठेतरी सोशल डिस्टन्सिंगचं जे पालन होत नाही, त्यामुळे जो उद्देश आहे लसीकरणाचा तो खरंच साध्य होईल का, हा महत्त्वाचा विषय आहे. कारण की जरी यांना आज लस दिली गेली तरीही त्याचा पुढचा डोस घेतल्याशिवाय यांना त्याचा प्रभाव त्या लसीचा पाहायला मिळणार नाही. तर काय लस घेतल्यानंतरही आपण बघितलं की नागपूरमध्ये अनेक लोकांना संक्रमण झालेलं होतं. त्यामुळे यांनी डोस घेतल्यानंतर देखील जर का इथे त्या गर्दीमुळे जर ते संक्रमित झाले तर प्रश्न तोच आहे की कुठेतरी जो उद्देश आहे तो सार्थक होणार नाही आणि अनेक लोकांना त्रास होत आहे. इथे जे ज्येष्ठ नागरिक आपण त्यांना विचारूया. काल तुम्ही आले ते काल पण त्रास झाला, आज पण त्रास झाला? काल मी सकाळी आलो, त्यांनी परत पाठवलं. त्यांनी आमच्याकडून आधार कार्ड वगैरे घेऊन घेतलं, पण काही कोणाचा फोन नाही आला, काही मेसेज नाही आला. मग पुन्हा दुपारी 2-2:30च्या मध्ये आलो, तेव्हा पण काही कोणी एंटरटेन त्यांनी सांगितलं उद्या सकाळी 11ला या. आता सकाळी आम्ही 9ला आलो, आता 10-5 झाले, 1 तासाहून जास्ती आम्ही इथं उभं आहोत सर्वजण. आणि हे सर्व तुम्ही बघा, सर्व दे आर ऑल सिनियर सिटीजन्स. प्रत्येकाला कोणाला शुगर असेल किंवा कोणाला डायबिटीज असेल, कोणी पडेल, कोणाला काय होईल, नो वन इज बॉदर्ड अबाउट एनिथिंग. कोणी विचारत नाही, कोणी गाईड करत नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजप्रमाणे काहीच होऊन नाही राहिलेलं आहे. इथे सोशल डिस्टन्सिंग दिसत नाही, एवढी गर्दी आहे, इथनं तुम्हाला संक्रमण होऊ शकतं. मला त्रास होऊन राहिलेला आहे. आय एम फीलिंग सायकोलॉजिकली व्हेरी इन्सिक्युअर्ड. पण करणार काय आता, लोकांना काय सांगणार आपण. मी जर म्हणायला गेलो तर लोक मला म्हटले की हु आर यू, आय कांट से एनिथिंग. नो, प्रशासनाने नीट व्यवस्था केली नाही हे बघू शकतो नाही, आपण. बिलकुल प्रशासन फेल झालेलं कम्प्लीट. प्रशासन इज कम्प्लिटली फेल्ड. शासन व्यवस्थित आहे, प्रशासनाचाच प्रॉब्लेम आहे. आणि काल ज्या लोकांना बोलवलं होतं त्या लोकांची तर काहीच व्यवस्था केलेली नाही त्यांनी. दे हॅव फॉरगॉटन अस. तुम्ही जर ही रांग बघितलं, या रांगेमध्ये सर्व ज्येष्ठ नागरिक उभे आहे, कुठे सोशल डिस्टन्सिंग नाही, एकमेकाला खेटून आहे. त्यामुळे प्रश्न हा आहे की इथे सोशल डिस्टन्सिंगचं पालन नाही होत आहे, त्यामुळे नागरिकांना त्रास होईल, परत इथेच संक्रमण होण्याची भीती आहे. काय मला एक सांगा, ही जी गर्दी आहे प्रशासनाने व्यवस्था केली नाही असं वाटतं तुम्हाला? अगदी चुकीची आहे. इथे रजिस्ट्रेशन होऊन राहिलेलं आहे लोकांचं आणि आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्याची रांग आम्हाला इथे सांगितली आणि हे लोक इथून रजिस्ट्रेशन करून सरळ जातात. म्हणजे आमच्या रांगेत राहण्याला काही अर्थच नाही. गर्दी काय, गर्दीचा काय प्रॉब्लेम आहे? सोशल डिस्टन्सिंग कुठे इथे? कुठे ऐकत नाही सर, पब्लिक सांभाळत नाही, ऐकून नाही राहिले सर. वारंवार रिक्वेस्ट करून लोक दूर दूर थांबत नाही आहेत. आणि कालचे आम्ही 150 रजिस्ट्रेशन केले होते आणि आज नवीन लोक खूप आले आणि ते आम्हाला सांभाळूनच नाही राहिले सर. तुमचं अलाउन्समेंट सिस्टम इथे दिसत नाही, लोकांना गाईड होताना करताना सर आवाज जाईल तेव्हा ना सर, किती जोरात जोरात ओरडते. काल सकाळपासून संध्याकाळपर्यंत ओरडत आहे सर, कोणीच ऐकत नाही पब्लिक. इथे भीती आहे ना, तर या जे लोक पहिला डोस घेईल त्यांना संक्रमण होण्याची भीती नाही का, असं वाटत नाही का? नाही का, याच्यातही पॉझिटिव्ह कोणी ना कोणी असेल सर. बरोबर. मग सांगा ना, मग लोक ऐकत का नाही आमचं? आम्ही इतके ओरडून थकलो. तुमची व्यवस्था कुठे? तुमचे लोक तर दिसत नाही ना ते व्यवस्था करतात. सर सगळे लोक कामातच आहेत सर, सगळे लोक कामात आहेत. पहा, इथून आम्ही कोविन ॲपवरून ज्यांचं झालंय त्यांचं करतोय, जे कालचे रजिस्ट्रेशन होते इथून करतोय. दिले सर काल टोकन. यांनी जर अगोदरच लोकांना टोकन्स दिले असते किंवा स्लिप्स दिल्या असत्या तर ही गर्दी एवढी झालीच नसते ना. लोक येऊन राहिले तर कसं टोकन देणार आहे सर, सांगा.
नाही पण व्यवस्था तुमची, जबाबदारी तुमची आणि तुम्हीच लोकांना बोलावलं ना. नाही, पेपरमध्ये बघून लोक येतात, पण लोकांना आम्ही, मला जेव्हा फोन येतात तेव्हा मी सांगते. जबाबदारी कोणाची? ही सगळी व्यवस्था करायची प्रशासनाची. येस लोकांना बोलावलं म्हणून लोक आले, स्वतःहून आले ना, तर लोकांना बोलावलं. बोलवलं, फोन करून कोणी बोलवलं नाही आहे. पेपरमध्ये ऍड पाहतात आणि येतात. सरकारचा निर्णय आहे ना की जा आणि वॅक्सिनेशन घ्या. पण असं असतं का सर, एका दिवशी 1000 येतील तर 1000चं नाही होणार. नाही ना, पण तुम्ही मग नियोजन करायला पाहिजे. तसं मग त्यांना ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून रजिस्ट्रेशनचा पर्याय नाही द्यायला पाहिजे. रजिस्ट्रेशनचं आतापर्यंत जसं होतं सर, की रजिस्ट्रेशन तिथून व्हायचं सेंट्रलाइज आणि आमच्याकडे येऊन लोक रजिस्ट्रेशन करून इंजेक्शन घ्यायचे, बरोबर आहे, वॅक्सिन घ्यायचे. आता काय झालंय, डायरेक्ट येतात आहे 60 अँड अबाऊ, बरोबर आहे. ऑनलाईन डायरेक्ट होत नाही म्हणून डायरेक्ट, म्हणजे ऑनलाईन ऍप मधनं रजिस्ट्रेशन होत नाही म्हणून डायरेक्ट येतं ना नागरिक. नाही, पण डायरेक्ट नाही घेऊ शकत नाही, ऍपमध्ये करावंच लागतं सर, ऍपमध्ये जाऊनच, म्हणून गर्दी आहे. ऍपमध्ये होत नाही ना ज्येष्ठ नागरिकांचं रजिस्ट्रेशन. एवढे कर्मचारी नाही सर, इथे कोविडचे पेशंटही ऍडमिट आहेत, कोविडही आहे सुरू, परत सगळं सेंटरही आहे, स्वॅब सेंटर. त्याच्यानंतर ही पब्लिक झाली, त्याच्यामुळे सांगा ना, इथं संक्रमण होण्याची जास्त दाट शक्यता आहे ना, तरी व्यवस्था नाही. शक्यता आहे. तुम्ही जास्ती सेंटर्स ठेवायला पाहिजे इथे. एक इंजेक्शन द्यायला अर्धा मिनिट पण वेळ लागत नाही. तुमचा प्रोसिजर मध्येच वेळ चाललेला आहे बराच. आणि दावे मान्य आहे का तुम्हाला? नाही, मला आय डोंट अग्री विथ व्हॉट शी सेज. कारण गव्हर्नमेंटच्या पॉलिसीप्रमाणे वॉक इन इनॉक्युलेशन हे परमिसिबल आहे. ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्यांनी, चांगलीच गोष्ट आहे, आम्ही रजिस्ट्रेशन करून आलेलो आहोत. पण ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही किंवा सर्व्हर डाऊन होतं तर त्यांना वॉक इन आहे. इट इज ॲज पर द गव्हर्नमेंट पॉलिसी. एक सांगते मॅडम, वरती पेशंट आहे सर, कोविड पेशंट, तिथे आपण करू शकतो का अरेंजमेंट? आमच्याजवळ एवढीशी जागा खाली आहे सर, एवढीशी जागा खाली आहे. इथे आता वॅक्सिन सुरू झालं आहे. खरं म्हणजे या दवाखान्यात वॅक्सिन सुरू करायला नव्हतं पाहिजे, कारण कोविडचे पेशंट भरती आहेत सर. हा, त्याच्यानंतर त्या बाजूला काय तुम्हाला माहिती आहे ना, RT-PCR आणि स्वॅब सेंटर. जबाबदारी कोणाची आहे मला सांगा? जबाबदारी कोणती? व्यवस्था नीट ठेवणं ही जबाबदारी कोणाची आहे? नागरिक तर येणारच ना, नागरिक वरून ती सिस्टीम आम्हाला, आमच्याकडे जेवढं आमच्यानी जमतं आम्ही खूप करतोय सर. रात्री 10 वाजेपर्यंत थांबतोय. इतकी गर्दी होईल, हे किती वाजेपर्यंत चालणार आहे? किती वाजेपर्यंत अशी गर्दी राहणार? अनेक लोक सकाळला आलेले आहे. सर्व्हर स्लो आहे सर, आता सांगते तुम्हाला, सर्व्हर स्लो आहे. आणि त्याच्यात रजिस्ट्रेशन जसं झालं तसं आम्ही वॅक्सिनला घेतो. वॅक्सिनला आमच्याकडे गर्दी नाही आहे, हे सगळं रजिस्ट्रेशनसाठी गर्दी आहे. वॅक्सिन तर 2 मिनिटात होते. नाही, असं नाही सर, हे याच्यावर तुमचं झालं असं नाही आहे. आमच्या इथे ऍपमध्ये करावं लागतं. तेच आहे ना की ऑनलाईन लोकांना पर्याय नाही म्हणून लोक इथे येत आहे ना. प्रश्न तोच आहे ना. कुठले सोडू सर आम्ही? कुठले माणसं आम्हाला आहेत का सर लोक? आम्ही आमच्याकडे कोविशिल्ड, तुम्ही ऍप डाउनलोड केलं, ऍपमध्ये रजिस्ट्रेशन केलं. कोविनवर आमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, पण इथे आम्हाला कोणीही परमिशन देऊन झालेलं, आम्हाला कोणीही इंजेक्शन देत नाहीये. नाही, इंजेक्शन डायरेक्ट नाही देत आहे. कसं देणार? कोविनवर हे बघा ना, मी तुम्हाला दाखवतो माझं रजिस्ट्रेशन. सगळेच जण दाखवतात आहे, पण माझ्याकडे मग कोविनला अर्थ काय? मग थोडंसं मिनिंग ऑफ. जी गर्दी आहे महत्वाचा विषय की गर्दीला कोणी नियंत्रित करताना दिसत नाही. इकडे तुम्ही इथे मला एक सांगतो, मी इथे या गर्दीला कोणी नियंत्रित करताना दिसत नाही. कोणी येतं, कोणी लाईन मध्ये लागतं, कसंच कोणावर कंट्रोल नाही. कसं करा? सांगते सर, 2 सफाई मजदूर आहेत, वरती साफसफाईला गेले आहेत. सांगते तुम्हाला, आमच्याकडे स्टॉपचा पण कमी आहे सर. तुम्हाला माहित होतं ना या गोष्टीची कल्पना नव्हती का की लोक मोठ्या संख्येने येईल म्हणून? एवढ्या प्रचंड गर्दीने येतील म्हणून आम्हाला तर वाटलं नाही, कारण सर आम्हाला वाटलं 200-250 पब्लिक येईल, पण एवढी पब्लिक एकदम येऊन राहिली. कारण आम्ही फोन करून बोलवायचं तरी कोणी आलं नाही सर. फोन करून बोलवायचं. आता कालपासूनच एवढी गर्दी झाली आहे. आपण बघू शकतो ही सर्व गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणात इथे पाहायला मिळते. कुठेच सोशल डिस्टन्सिंग नाही, पूर्ण व्यवस्था कोलमडलेली आहे. त्यामुळे निश्चितच एक प्रश्न आहे की इथे वॅक्सिनेशन जरी होत असलं, लसीकरण मोहीम राबवली जात असली तर इथनं अनेक नागरिक संक्रमण घेऊन जाऊ शकतात. जे सर्व सिनियर सिटीजन आहेत त्यांच्या जीवाला त्यापासून धोका देखील होऊ शकतो. याकडे प्रशासनाने गंभीरतेने बघणं हे अत्यंत गरजेचं आहे. बिलकुल तुषार, धन्यवाद. आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि तिथली जी सत्याची परिस्थिती आहे सध्याची ती दाखवली त्याबद्दल. नागपूरमधला आढावा आपण घेतला, नेमका काय गोंधळ सुरू आहे ते आपण बघितलं. नाशिकमध्ये नेमकं काय होतंय सध्या त्या संदर्भातलं बघूया. नाशिकमध्ये देखील लसीकरण सुरू झालेलं आहे. पहिल्या टप्प्यात 90% लसीकरणाचं उद्दिष्ट पूर्ण झालेलं आहे. लसीकरणाचा दुसरा टप्पा सध्या सुरू आहे आणि पहिल्या टप्प्यात 90% उद्दिष्ट पूर्ण झालंय. दुसऱ्या टप्प्यासाठी 42,000 लसींचा साठा मिळालेला आहे. यात कोविशिल्डच्या 32,900 लसचे डोस आहेत, तर कोवॅक्सिनच्या 9,100 डोस आहेत. पहिल्या टप्प्यात ज्यांना कोविशिल्ड लस दिली त्यांना तीच दिली जाणार आहे, तर नव लसीकरणासाठी कोवॅक्सिनची लस देण्याचं नियोजन आहे.
या दुसऱ्या टप्प्यातल्या लसीकरणाच्या प्रक्रियेसंदर्भातली माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आपले नाशिकचे प्रतिनिधी प्रशांत बाग आहेत सध्या। प्रशांत, नाशिकमध्ये या दुसऱ्या टप्प्याच्या लसीकरणासाठीचं नियोजन नेमकं कसं केलं गेलेलं आहे? कारण आपण बघितलं राज्यातल्या बऱ्याच भागांमध्ये कोविन ॲप मधल्या त्रुटींमुळे अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागलेला होता। आज दुसरा दिवस आहे, काही ठिकाणी अजूनही तशीच गोंधळाची परिस्थिती आहे। नाशिकमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? नक्कीच नाशिकचं ज्यावेळेस आपण म्हणतो अजिंक्य, त्यावेळेस दोन महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात। म्हणजे की काल राज्यात अनेक ठिकाणी क्रॅश झालं ॲप, टेक्निकल अडचणी आल्या, पण तशा प्रकारची अडचण नाशिकमध्ये आलीच नाही, कारण नाशिकमध्ये लसीकरण काल सुरूच झालं नाही। म्हणजे काल जो काही ढिसाळ नियोजन, प्रशासनाची गडबड ही कालच सगळी समोर आली होती, पण आज मात्र चित्र वेगळं आहे। ज्या पद्धतीनं लसीकरण कक्षाचं नियोजन करण्यात आलेलं आहे, आणखीन ज्या पद्धतीनं तयारी करण्यात आली आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आलेली आहे, एकीकडे नागपूरचं चित्र तर दुसरीकडे अत्यंत योग्य नियोजन असलेलं नाशिकचं चित्र। आत्ता आपल्याबरोबर काही आहेत, काही ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्यांचं आत्ताच लसीकरण झालेलं आहे। तुम्ही लस घेतली, काय भावना आहेत? खूप छान भावना आहे। मला इथे खूप छान सहकार्य मिळालं। म्हणजे लसीकरणासाठी नोंदणी करण्यापासून संपूर्ण समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग जे इथले परिचारिका डॉक्टर्स करतायत ते अतिशय व्यवस्थित आहे। लस घेताना कुठलाही त्रास नाही झाला। अगदी बारीक इंजेक्शन टोचताना जेवढं त्रास नक्कीच झाला नाही, पण अनेक गैरसमज सुद्धा होते। पण काल पंतप्रधान यांनी सुद्धा लस घेतली, काय वाटतंय? काही नाही, खरंच त्रास काही झाला नाही। शिवाय इंजेक्शन देताना त्यांनी इतकं व्यवस्थित समजावून सांगितलं कसं द्यायचं, काय होणार आहे, त्रास होऊ शकतो का वगैरे सगळं। हे सगळी काळजी घेतली जाते। ही ती कक्ष आहे की ज्या ठिकाणी लस घेतल्यानंतर काही वेळ आपल्याला अंडर ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षणाखाली ठेवलं जात आहे। आणि आता या ठिकाणी आपण येतोय की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष व्हॅक्सिनेशन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। ज्या या ठिकाणी आपण बघितलं आणि जे नियोजन केल्यानंतर खरा दिलासा मिळतोय। नाशिकच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर रत्ना रावखंडे आपल्यावर आहेत। एकीकडे नागपूरला सुरू असलेला गोंधळ आणि या ठिकाणी असलेलं योग्य नियोजन, काय सांगाल? तर ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, आमचे कर्मचारी आणि अधिकारी ह्यांच्या आम्ही मीटिंग घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये नियोजन कसं व्हायला पाहिजे हे केलेलं आहे। आता म्हणजे आपल्याला अनपेक्षित प्रतिसाद मिळतोय हे आढळून आलेलं आहे। म्हणजे सुरुवातीला आपल्याला प्रचंड मोठी गर्दी, खरं तर प्रचंड म्हणजे अशी एक परिस्थिती वेळ होती की तुम्ही मेसेज केल्यानंतर सुद्धा लोक यायचे नाही, पण आता लोकांची गर्दी वाढलेली आहे। आता पण कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोघंही लसीचा साठा आपल्याकडे आहे। नेमकं कशा प्रकारे व्हॅक्सिनेशनचं नियोजन, आराखडा कसा केलाय? आम्ही सध्या कोविशिल्डच आमच्या सेंटरवर वापरतोय, कोवॅक्सिन वापरत नाहीये। त्यामुळे जे आम्हाला नियोजन किंवा पेशंट रुग्णांना जे लसीकरण, रुग्ण म्हणायचं नाही, जे आपण येणाऱ्या लोकांना जे लसीकरण देणार आहे त्यांचं नियोजन व्यवस्थित व्हावं म्हणून ह्या सेंटरला फक्त कोविशिल्ड राहणार आहे। आणि लोकांना जवळ असल्यामुळे आपण आणि सगळे आता म्हणजे आपण बघितलं 45 वरचे कोमॉर्बिड आणि 60च्या वरचे सर्व नागरिक येणार आहेत। तसेच आपले SCW जे राहिलेले सेकंड डोसचे आणि फर्स्ट लाईन वर। एकीकडे नागपूर मधली परिस्थिती आपण बघितली की गोंधळाचं वातावरण होतं, तर दुसरीकडे नाशिकमध्ये परिस्थिती अगदी चांगली आहे। योग्य प्रकारचं नियोजन या लसीकरण केंद्रांवर दिसतंय। प्रशांत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आपण नागपूरचा, नाशिकचा आढावा घेतला, मात्र मुंबईमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे ते देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे। देशात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे, ज्यात सहव्याधी असलेले आणि वरिष्ठ नागरिक यांना लस दिली जाते। पण पहिल्या दिवशी लसीकरणासाठी असलेली ॲप चालेनाशी झाली, रजिस्ट्रेशन होत नव्हतं, तर काही ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेल्या लाभार्थ्यांची माहितीच दिसत नव्हती, लॉग इन करता येत नव्हतं आणि त्यामुळं खूप तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागलेला होता। अनेक ठिकाणी आपण बघितलं ज्येष्ठ नागरिक ताटकळत उभे होते। तांत्रिक अडचणींमुळे अनेकांची गैरसोय होत होती, सर्व्हर डाऊन होते, ॲप हँग होत होतं। त्यामुळं ज्येष्ठ नागरिकांनी नेमकं किती वेळ ताटकळत बसायचं असा प्रश्न उपस्थित केला जात होता। अनेक ठिकाणी लस घेण्यासाठी म्हणून मोठी गर्दी दिसतेय। मुंबईतली आपण ही दृश्य सध्या पाहतो आहोत। अनेक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती होती। अधिक माहिती मुंबईतल्या या सगळ्या परिस्थितीची आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आहेत सध्या। स्वाती, आपण बघितलं की कोविन ॲप मधल्या अडचणींमुळे अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना ताटकळत राहावं लागलं होतं। आज हा गोंधळ दूर झालाय का? नियोजन नेमकं कशा पद्धतीचं आहे, काय नेमकं सांगता येईल त्याबद्दल?
खरं तर आपण सकाळी आधी परिस्थिती बघितली ती दादर ती दहिसर लसीकरण केंद्राची आणि आता मी आलेले आहे गोरेगावमध्ये. गोरेगावचं हे नेस्को लसीकरण केंद्र आहे. तिथले आपण दृश्य बघतोय की इथे दोन प्रकारचे लाभार्थी येतात. एक तर ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि दुसरे रजिस्ट्रेशन ज्यांचं व्हायचं आहे असे, तर त्यांचीही मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी बघायला मिळते. ही आतली दृश्य आहेत की जिकडे रजिस्ट्रेशनसाठी जरा मी काउंटर दाखवते आणि नंतर आपण लोकांकडे वळूया की आजही परिस्थिती फारशी बदलली नाही आहे. सर्व्हर स्लो असल्यानं नवीन रजिस्ट्रेशनमध्ये खूप वेळ लागतोय आणि त्यामुळे जे वॉक इन किंवा रजिस्ट्रेशन न करता आलेले लोक आहेत त्यांची बऱ्यापैकी इथं अडचण होते. रजिस्ट्रेशन करताना आपण पाहतोय की सर्व्हर स्लो असल्यानं बराच वेळ लागतोय. साधारणतः इथे खूप सारे काउंटर्स आपल्याला बघायला मिळतात आणि ही नेस्कोची नेस्को लसीकरण केंद्रावरची दृश्य आहेत की हा जो आतला भाग आहे ते साधारणतः 200 लोक बसू शकतील इतका प्रशस्त असा हा हॉल आहे आणि जिथली आपण दृश्य बघतोय. आपण खरं तर काही लोकांकडनं जाणून घेऊ, पण त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते की हा हॉल किती मोठा आहे की जिथे लसीकरणासाठी म्हणजे इथे रजिस्ट्रेशन झालं आणि त्याच्यानंतर अजिंक्य या बाजूने यायचं आणि मग इथे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला लसीकरणासाठी थांबवलं जातं. तर तिथेही बऱ्यापैकी तुम्हाला म्हणजे गर्दी बघायला मिळते. इतके सगळे बूथ आहे, साधारणतः 10 बूथ आहे तिथे. एका वेळेला 10 जणांचं लसीकरण करण्यात येतं. पण जोपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन होत नाही किंवा रजिस्ट्रेशन झालं नसेल तर ते करण्यासाठी जो वेळ लागतो त्यामुळे लोकांना वेळ लागतोय. आणि यापेक्षाही महत्वाची जर परिस्थिती तुम्हाला कुठली बघायची असेल तर मी दाखवते की हा झाला वेटिंग एरिया की जिकडे लोकांचं रजिस्ट्रेशन सुरू आहे. पण अजिंक्य असे अनेक सिनियर सिटीजन आहे की जिकडे त्यांना बसायलाही जागा नाहीये. इतक्या मोठ्या प्रमाणात दुसऱ्या दिवशी गर्दी झालेली आहे. जर आपण दृश्यांमधून दाखवू शकूया लोकांकडे सगळ्यांकडेच बोलू आपण, पण त्याआधी आपण दृश्य दाखवतोय ती थेट आता आपण या वेटिंग हॉलच्या बाहेर जातोय आणि त्यानंतरची जी दृश्य आहेत ती आपल्या सगळ्यांनाच विचार करायला लावणारी आहेत की एक तर सिनियर सिटीजन्स आहेत आणि त्यामुळे इतका वेळ ताटकळत उभं राहणं. आपण जर बघतोय की इथून रांग सुरू झालेली आहे आणि थेट जरा अगदी मागपर्यंत गेलो तर लक्षात येत आहे की काही प्रमाणात बसण्याची व्यवस्था आहे. पण त्यानंतर मात्र जे अनेक जण मागवून आलेले सिनियर सिटीजन ज्यांची वयाची 60 ओलांडलेली आहे, कोणी 70 आहे, कोणी 80 आहे, असे अनेक जण आपल्याला असे बाहेर रांगेत उभे असलेले बघायला मिळतात. ही आपण बाहेरची दृश्य बघतोय थेट. बरोबर. आणि इथून आहे बघा सोशल डिस्टन्सिंगचा पण इथे आपल्याला कुठे बघायला मिळत नाही, कारण व्यवस्था नाहीये पुरेशी. बसण्याची व्यवस्था नाहीये, उभं राहण्याची व्यवस्था नाहीये. इतक्या उन्हामध्ये म्हणजे मुंबई सारख्या शहरामध्ये जिथे ह्युमिडिटी खूप जास्त आहे अशा ठिकाणी उभं राहणं खूप कठीण होतं. मला मागची रांग दाखवायची आहे तरी जागा नाहीये. आपण दाखवतोय अजिंक्य की कशा पद्धतीनं की वॉक इन म्हणजे रजिस्ट्रेशन न करता अनेक जण इथे आलेले आहेत की त्यांना आशा आहे की रजिस्ट्रेशन होईल आणि त्याच्यानंतर. बिलकुल स्वाती, परिस्थिती आज देखील गोंधळाचीच दिसतेय आणि त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना कुठेतरी मनस्ताप सहन करावा लागतोय हेच सध्या या दृश्यांमधून आपल्याला बघायला मिळत आहे. तर आमच्या नेत्याच्या नेतृत्वात आम्ही यांना सोडणार नाहीये. त्या ठिकाणी आज या सरकारचा प्रतिकात्मक वीज पंप घेऊन आम्ही या ठिकाणी निषेध करतोय. परंतु जर सरकार नीट वागलं नाही तर सरकारच्या डोक्यात आम्ही हा वीज पंप टाकल्याशिवाय राहणार नाही. बंद करा मी मगाशीच सांगितलं त्याची येतो अभी सुरुवात है. ये तो झाकी है, विधान भवन में अंदर ट्रेलर बाकी है. आता आमच्या राम सातपुतेने त्या व्यथा शेतकऱ्यांच्या मांडलेल्या आहेत. मी आज आपल्या माध्यमातून सांगतो, आज विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी जर शेतकऱ्यांचं ही विजेची कनेक्शन सरसकट जोडली नाहीत, त्यांना वीज माफ केली नाही तर आम्ही त्या ठिकाणी सभागृह चालू देणार नाही. सरकारला वाटेल ती मुस्कटदाबी करू द्या. एका बाजूला बिल्डरचा प्रीमियम 50% माफ करणार, 7,000 कोटीचा त्या ठिकाणी रेव्हेन्यू कमी करणार. सांगतात आमच्याकडे आर्थिक चणचण आहे. दारूच्या लायसन्सची फी तुम्ही कमी करणार आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला पाण्यासाठी वीज पंप नाहीये. आज त्या ठिकाणी बिल 10 लाख बिल, व्यापाऱ्यांची बिल आज त्या ठिकाणी 1 कोटीची बिल, 10,000 5,000ची बिल असणारी लाखाच्या वर बिल. आज सरकारला इशारा आहे. काल वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमातून विधानसभेत झालं. आज विजेच्या संदर्भात विधान परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचे सारे आमदार त्या ठिकाणी हंगामा करतील आणि सरकारला न्याय द्यायला भाग पाडू. आपल्यासोबत बोलण्यासाठी राम आपण पाहतोय वीज बिल सक्त वसुली विरोधामध्ये भाजपनं आंदोलन केलेलं आहे. राम सातपुते, प्रवीण दरेकर यावेळेला उपस्थित होते. बिल माफ करा नाहीतर
विधान परिषदेचं कामकाज चालू देणार नाही असा थेट इशारा भाजपनं दिलेला आहे। प्रवीण दरेकर यांनी आत्ताच माध्यमांशी बोलताना सरकारला हा थेट इशारा दिलाय। विधान भवन परिसरात याच संदर्भात भाजपच्या आमदारांकडून निदर्शनं करण्यात आलेली आहेत। तातडीनं सरकारनं या बाबतीतला निर्णय घ्यावा, नाहीतर सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही असा थेट इशारा भाजपनं महाविकास आघाडी सरकारला दिलेला आहे। कोरोनाच्या या महामारीनं आपल्या सर्वांनाच स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवलाय। आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित होऊन कोरोना विरोधात लढा देऊ शकणार आहे। कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा केल्यानंतर आता आपल्या सर्वांचंच योगदान फार महत्त्वाचं बनलंय। या माध्यमातून या व्हायरसला मात देण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं आहे आणि या मोहिमेत नेटवर्क 18 आपल्या सोबत असणार आहे। जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कुणीही सुरक्षित नाही, याच उद्देशानं आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे निश्चित करायचंय की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे। काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचे भाऊ सुनीत वाघमारेवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सुनीत वाघमारेला पोलिसांनी अटक केलेली आहे। सुनीत वाघमारेवर महिलेवर बलात्कार आणि फसवणूक आणि धमकावण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अटक करण्यात आलेली आहे। सुनीत वाघमारे हे माजी स्वीकृत नगरसेवक राहिले असून काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचे भाऊ आहेत। मुंबईतल्या भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तपासासाठी तो लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आलेला आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं। अजित, धक्कादायक असा हा प्रकार, काय याबद्दलची माहिती? अजिंक्य, माजी नगरसेवक आहेत सुनीत वाघमारे, एका काँग्रेसच्या मोठ्या राजकीय नेत्याचे हे भाऊ आहेत असं सांगण्यात येत आहे। त्याचबरोबरीनं यांच्यावरती बलात्काराचा, लैंगिक छळाचा आणि धमकावण्या असे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। पोलिसांचं म्हणणं आहे की हा प्राथमिक तपास आहे, प्राथमिक या गोष्टी आहेत, प्राथमिक सगळी त्यांना माहिती मिळालेली आहे आणि प्राथमिक चौकशीच्या नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढे अजून चौकशी होणं बाकी आहे, त्यामध्ये जे काही गोष्टी येतील समोर त्या सर्वांसमोर मांडल्या जातील। पण एका माजी नगरसेवकावर असा आरोप होणं ही त्यातल्या त्यात गंभीर बाब आहे आणि पोलीस जे आहेत, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोलल्यावर त्यांनी स्पष्ट केलं की अतिशय निपक्षपातीपणे या प्रकरणामध्ये तपास केला जाईल। बिलकुल अजित, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। सर्वसामान्यांसाठी सुरू झालेल्या कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये कोविन ॲपच्या तांत्रिक अडचणींमुळे पहिल्या दिवशी मोठा गोंधळ उडाल्याचं आपण बघितलं होतं। लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी देखील झाल्याचं बघायला मिळालं। नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी लस घेतल्यामुळे अनेक नागरिकांनी ते पाहून लस घेण्यासाठी गर्दी केली होती। मात्र ॲपवरच्या ऑनलाईन नोंदणीबाबत त्यांच्याकडे कुठलीच माहिती नसल्याचंही समोर आलेलं होतं। त्यामुळे आता ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं लसीकरणासाठीच्या नोंदणीकरणाबाबत जनजागृतीची गरज असल्याचंही समोर येताना दिसतंय। पुण्यामध्ये देखील कोविन ॲपच्या अडचणीमुळे गोंधळ उडाल्याचं बघायला मिळालेलं होतं। नोंदणीबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसल्यानं हा गोंधळ उद्भवल्याचं दिसलं होतं। काय नेमकी सध्याची परिस्थिती आपण जाणून घेणार आहोत। पुण्यातल्या कमला नेहरू हॉस्पिटलमधनं आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे सध्या आपल्या सोबत आहेत। वैभव, पुण्यामध्ये सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे? आता गोंधळ कमी झालाय का? तांत्रिक अडचणी कमी झाल्यात का? ज्येष्ठ नागरिक आता तरी आरामात लस घेऊ शकतायत का? काय सांगता येईल त्याबद्दल? अजून एकही लस जी आहे ती ज्येष्ठ नागरिकांना या कमला नेहरू लसीकरण केंद्रामध्ये देण्यात आलेली नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण कोविनची सर्व्हर जी आहेत ती डाऊन झालेली आहे। फ्रंटलाईन वर्कर्स जे आहेत त्यांच्यासाठी लसीकरणाचं जे ॲप आहे ते सुरू आहे, मात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी जे ॲप आहे किंवा जे सर्व्हर आहे ते डाऊन असल्यामुळे अजून नोंदणी जी आहे ती होऊ शकत नाही आणि त्यामुळे लसीकरण सुरू झालेलं नाही। आत्ता काही वेळापूर्वी ते सुरू झालं असं सांगतात डॉक्टर। आपण त्यांना विचारू, काय सकाळपासून अडचण येत होती आणि तुम्हाला गाईडलाईन्स काय?
ते कोविन 2 जे ॲप आहे ते चालू झालेलं नव्हतं, काल पण लेटच चालू झालं, तर ते आता जस्ट चालू झालेलं आहे. आता आपण वॅक्सिन द्यायला सुरुवात करतो सगळ्या सिनियर सिटीजन्स आणि जे आपले रेग्युलर हेल्थकेअर वर्कर आणि फ्रंटलाईन वर्कर आहेत त्यांना. बरं, फ्रंटलाईन वर्कर्सही थांबलेले होते का? फ्रंटलाईन वर्कर्सचे आपण एक थोडेसे दिले, फक्त 4-5, बाकीचे कुठले दिले नव्हते सकाळपासून. आणि आम्हाला ऑफलाईन आपण या महत्त्वाच्या बातमीकडे आपण येऊच या. मात्र तत्पूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून सध्या जोरदार घोषणाबाजी होतीये. वीज बिलाची कनेक्शन्स कापणं बंद करा, नाहीतर सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही, असा थेट इशारा यावेळेला भाजपच्या नेत्यांनी आमदारांनी दिलेला आहे. जोरदार घोषणाबाजी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सध्या भाजपच्या आमदारांकडनं सुरू आहे आणि याचीच ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत. वीज बिलाची सक्त वसुली थांबवा आणि ज्यांची वीज कनेक्शन्स तोडली गेलेली आहेत ती पूर्ववत करा, अशी मागणी सातत्यानं भाजपकडनं करण्यात येत होती. याच मागणीच्या अनुषंगानं अधिवेशनाच्या या सध्याच्या कालावधीमध्ये भाजपच्या आमदारांनी नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आता घोषणाबाजी सुरू केलेली आहे. महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला जातो आहे. सरकारनं तातडीनं ही सगळी वीज कनेक्शन्स पूर्ववत करावीत, अशी मागणी यावेळेला भाजपच्या या आमदारांकडून केली जाते. सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये वीज कनेक्शन कट करतायत. शेतकऱ्यांना लाईट बिल त्या ठिकाणी भरायला रुपये नाहीये. परंतु जर 2-3 HP जर मोटर असेल तर 10-10, 5-7 HP चे बिल या सरकारने सुरू केलेत. सरकारने सावकारकीचा धंदा सुरू केला या विजेच्या माध्यमातून. माझा आरोप आहे या सरकारवर, सामान्य शेतकऱ्यांची जर वीज आपण कट केली तर आमच्या नेत्याच्या नेतृत्वात आम्ही यांना सोडणार नाहीये. त्या ठिकाणी आज या सरकारचा प्रतिकात्मक वीज पंप घेऊन आम्ही या ठिकाणी निषेध करतोय. परंतु जर सरकार नीट वागलं नाही तर सरकारच्या डोक्यात आम्ही हा वीज पंप टाकल्याशिवाय राहणार नाही. तर आपण पाहतोय या सक्तीच्या वीज बिल वसुलीच्या विरोधामध्ये आता विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसतंय. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी देखील सुरू आहे आणि महाविकास आघाडी सरकारला विरोधकांनी एक प्रकारे इशाराच दिलेला आहे. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत.
पेंट्स, थिंक ब्यूटीफुल. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यामध्ये आपण बघितलं लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांना आता ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांना बोलवलं गेलेलं आहे, मात्र नोंदणीबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसल्यानं गोंधळ होतोय. नोंदणी प्रक्रियेमध्ये अनंत अडचणी येत आहेत आणि पर्यायानं लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होताना दिसतेय. ऑनलाईन आणि ऑफलाईन रजिस्ट्रेशनबाबत जनजागृती आता गरजेची असल्याचं दिसतंय. ॲपमधल्या तांत्रिक अडचणींमुळे आणखीन घोळ होतो आहे. कोविन वेबसाईट, ॲपचा सर्व्हर अनेक वेळेला हँग झालेला आहे, डाऊन असल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळं आणखीन गोंधळात भर पडतीये. आपले पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी तिथल्या काही नागरिकांशी संवाद साधलाय, पाहूया. कोविडच्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचा आज दुसरा दिवस आहे. पहिला दिवस हा गोंधळानं भरलेला होता. कोविन ॲपचं सर्व्हर जे आहे ते पूर्णतः क्रॅश झालेलं होतं. सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन लॉग इन जे आहे ते करता येत नव्हतं. आज दुसऱ्या दिवशी परिस्थिती जी आहे ती फारशी वेगळी नाही आहे. काल ऑफलाईन नोंदणी अनेक रुग्णालयांमध्ये करून घेतली गेलेली होती. वेळेच्या स्लॉट्स ज्या आहेत त्या या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेल्या होत्या आणि त्यानुसार आज त्या वेळेनुसार त्यांना बोलवण्यात आलेलं होतं. मात्र या ऑफलाईन नोंदणीमध्ये सुद्धा स्थानिक स्तरावर काही गडबडी होत आहेत. त्याच्यामुळं रुग्णांकडून किंवा ज्येष्ठ नागरिकांकडून तक्रारी ज्या आहेत मोठ्या प्रमाणावर त्या केल्या जातात. अनेक जणांना आतमध्ये लसीकरण केंद्रावरती घेण्यात आलं आहे. वास्तविक 9 वाजता लसीकरण केंद्र हे सुरू होणं अपेक्षित होतं, मात्र ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी जी आहे ती झालेली पाहायला मिळते. अनेकांची गैरसोय जी आहे ती झाली आहे. वेळा ज्या आहेत त्या वेळा वेगवेगळ्या सांगितल्या आणि स्लॉटमध्ये नावं जी आहेत ती नावं वेगवेगळी नव्हती. कोविड वॉरियर्ससुद्धा आहेत, त्यांना लसीकरणासाठी बोलवण्यात आलेले आहेत. काही नागरिकांच्या तक्रारी होत्या. 2 आजोबा आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया तुमची काय तक्रार होती, नेमकी काय झाली गडबड? काय नाही, पूर्णपणे मिसमॅनेजमेंट आहे. इथं लोकांना गोळा करायचं आणि संसर्ग वाढवायचा, याच्या पलीकडे दुसरं काही होत नाही आहे. खरं तर हे ही जी सोय आहे ती प्रत्येकाला घरपोच दिली पाहिजे. सोसायटीमध्ये जाऊन यांनी हे सगळं करायला पाहिजे. इथं मध्यवर्ती ठिकाणी एवढा जर हजारोंच्या संख्येने जर लोक येत असतील त्यांना वेळेचं कुठलंही बंधन नाही आहे आणि रजिस्ट्रेशन करतात ऑनलाईन, पण इथं कधी यायचं काय यायचं याचं कुठलंही मॅनेजमेंट नाही आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ऑफलाईन नोंदणी केली की ऑनलाईन नोंदणी केली? तुम्ही ऑनलाईन नोंदणी केली होती. तर याच्यामध्ये ऑनलाईन नोंदणी करून तसा काही फायदा झालेला नाही आहे. इथं येऊन जवळजवळ 2 तास आमचे गेलेले आहेत. आणखी एक पुणेकर आहेत दुसरे, त्यांचं मात्र या व्यवस्थेबद्दलचं मत जे आहे ते ऐकणं जास्त महत्त्वाचं आहे. तुमचा अनुभव नेमका काय आहे? तुम्हाला काय वाटतं इथं कालपासून जो केव्हा सुरू आहे? त्यांच्या दृष्टीने हे सर्व प्रयत्न करतायत. आपली लोकसंख्या एवढी आहे, लोकांनी समजून घेतलं पाहिजे. नुसतं बोलणं फार सोपं असतं की तुम्ही हे करत नाही आहात म्हणून, पण ते कोणी इथे चिडचिड केलेली नाही ह्या स्टाफपैकी. त्या लोकांनी काल एवढी गर्दी, त्यांचा सर्व्हर डाऊन होता 2 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर काही मेंबर्सच्या मदतीने, इथल्या लोकांच्या मदतीने यादी बनवलेली आहे. ती यादी सांगताना काही नावं पुढे मागे झाली असली तर इट इज इमटेरियल. मला वाटतं आपण सगळे भारतीय समजूतदार लोक आहोत. एवढी कष्ट घेतले सरकारने आपल्यासाठी, आपल्या सिनियर लोकांसाठी, तर मला असं वाटतं वी शुड कोऑपरेट. आणि आपण मदत करून थोडासा त्रास होणारच आहे. कुठलीही गोष्ट कष्टाशिवाय मिळत नाही. त्यांच्या दृष्टीने ते प्रयत्न करत आहेत. सो लेट अस बी हेल्पफुल. तुमचा काय अनुभव आहे? नाही, आमचा काल आम्ही आलो होतो. काल आल्यानंतर पहिला दिवस होता, त्यामुळं साहजिक आहे एवढी मॅनेजमेंट इथं चोख नसते महानगरपालिकेच्या या हॉस्पिटलमध्ये. पहिल्यापासून जर अशी सिस्टीम ठेवली असती यांनी, नावं आणि टोकन आणि वेळ, की तुम्हाला 9 ते 10, 9 ते 11, तर एवढी गर्दी झाली नसती. आता ती सिस्टीम आजपासून सुरू झाली. काल पहिला दिवस असल्यामुळं गर्दी झाल्यामुळं तेवढं हे कोलमडलं. पण आज सिस्टमॅटिक लिहिली. काल नावं नोंद झाली.
प्रत्येकाला नंबर दिले आणि वेळ दिली आणि त्याप्रमाणे आता या ठिकाण झालं. त्यामुळे आता कुठलीही तक्रारच राहणार नाही. 2 दिवस पहिले ही सुरुवातीची व्यवस्थेची गडबड पाहायला मिळेल, त्यानंतर सुरळीत होईल. कारण इथला स्टाफ जो आहे किंवा इथले काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांनी अत्यंत व्यवस्थितरित्या इतकी गर्दी हाताळली आहे. लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती, तरीही लोकांची ऑफलाईन नोंदणी करून घेतली. अजून तरी प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून कुठलीही चिडचिड नाही आहे किंवा वादाचे प्रकार जे आहेत ते घडताना दिसत नाही आहेत. प्रयत्न जे आहेत ते दोन्ही बाजूंनी पूर्ण केले जातात. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनोने, न्यूज 18 लोकमत, पुणे. लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झालाय खरा, पण लसीकरणाची ही प्रक्रिया जर आणखी सुलभ केली तर कदाचित ही प्रक्रिया आणखी वेगवान होऊ शकेल आणि जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता येऊ शकेल. बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार.